माझं नाव अमीरा आहे. मी 24 वर्षांची आहे आणि नाशिकची. मी खूप सुंदर आहे आणि कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे लग्नासाठी खूप प्रस्ताव येत होते. मी कॉमर्सची पदवी पूर्ण केली. मी कॉलेजमध्ये एका सहकाऱ्यावर प्रेम करत होते. त्याचं नाव राहुल होते. तो दुसऱ्या शहरातून होता. मी आयुष्यात कधीही विश्वासघाताचा अर्थ समजून घेतला नव्हता आणि कधीही कोणाशी फसवणूक केली नव्हती. पण जे घडलं ते माझ्या इच्छेविरुद्ध घडलं. खरोखर 2 वर्षांच्या प्रेमकथेनंतर राहुलने माझ्याशी लग्नाची मागणी केली. पण माझ्या वडिलांनी अट घातली की जोपर्यंत त्याला नोकरी मिळत नाही, तोपर्यंत लग्न होणार नाही. कारण त्याने घराचा खर्च चालवायला हवा. जरी त्याचे कुटुंब श्रीमंत होते आणि त्यांच्याकडे खूप पैसे होते, तरी वडील म्हणाले की त्याने स्वतः 4 महिने नोकरी शोधली. आणि खरोखर माझ्या सावऱ्याने 4 महिने नोकरी शोधली. शेवटी देवाच्या कृपेने त्याला पुण्यात लिस्टेड कंपनीत अकाउंटंटची नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यावर त्याने वडिलांना सांगितले आणि 6 महिन्यांनी आमचं लग्न झालं. त्याच्या कुटुंबाने त्याला पुण्यात एक फ्लॅट विकत घेतला आणि त्याच्या नावावर केला. त्याच फ्लॅटमध्ये आमचं लग्न झालं. आमचं जीवन खूप शांत होते. कधी-कधी त्याचे किंवा माझे कुटुंब भेटायला येत. कारण अंतर खूप जास्त होते. एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास. लग्नानंतर 1.5 वर्षांनी देवाने आम्हाला मूल दिलं नाही. आम्ही डॉक्टरांकडे जाऊ लागलो की समस्या काय आहे ते पाहण्यासाठी. तोपर्यंत एक घटना घडली, ज्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. एक दिवस त्याचे वडील मला फोन करून म्हणाले की राहुलला काल रात्री अपघात झाला आहे आणि तो रुग्णालयात दाखल आहे. त्यांनी पत्ता दिला. दुर्दैवाने तो त्यावेळी ऑपरेशनमध्ये होता. मी त्याला पाहूही शकले नाही. मी डॉक्टरकडे वाट पाहिली. डॉक्टर म्हणाले दुर्दैवाने स्थिती स्थिर नाही. त्याच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही घरी गेलो. सुमारे 1 महिना रुग्णालयात राहिल्यानंतर तो घरी आला आणि अंथरुणावर पडला. मी काय करू ते मला समजेना. त्यावेळी त्याचे कुटुंब त्याच्यासाठी पेन्शनचे कागदपत्र पूर्ण करत होते, जेणेकरून नोकरी गेल्यानंतर काहीतरी मिळेल. जीवन माझ्यासाठी काळे पडले होते. मी हळूहळू परिस्थितीशी जुळून घेतले. खरं सांगायचं तर मी टिकू शकत नव्हते. पण लोक काय म्हणतात विचार करत होते. लोक काय म्हणतील, माझ्या कुटुंबापुढे आणि त्याच्या कुटुंबापुढे माझा चेहरा कसा असेल. लोक बोलतील ते मी सहन करू शकणार नाही. म्हणून मी फक्त त्याची सेवा करत राहील. त्याचे काही मित्र जे त्याच्या कंपनीत काम करत होते ते घरी येत. ते 4 जण होते. प्रत्येक वेळी एक येत आणि थोडा वेळ बसून जात. नंतर कोणीही येणे बंद केले. फक्त फोनवर बोलत. जेव्हा कोणी फोन करत असे तेव्हा मीच उत्तर देत आणि स्पीकर ऑन करत जेणेकरून ते बोलू शकतील. आता 1 वर्ष झाले आहे की माझा नवरा अंथरुणावर पडलेला आहे आणि हलवत नाही. मी त्याची सेवा करते आणि कधी कसूर केली नाही. पण त्याच वेळी मी एकटी असल्यासारखे वाटते आणि माझं आयुष्य रिकामे होईल. मी पुन्हा घटस्फोटाचा विचार करू लागले. कारण मी आता सहन करू शकत नव्हते. पण मी म्हटले, जर मी घटस्फोट घेतला तर त्याला कोणाकडे सोडून जाऊ? कोण त्याची काळजी घेईल? विशेषतः त्याची आई मृत आहे आणि वडील त्याची सेवा करू शकणार नाहीत. म्हणून मी परिस्थिती स्वीकारली. पण कालांतराने मला खूप मोठा भावनिक रिकामेपणा जाणवू लागला. शिवाय अपघातानंतर माझा नवरा माझ्यासोबत असू शकत नव्हता. मग मी त्यावेळी राहुलचा मोबाईल घेऊन खोलीत होते की कोणी फोन केला तर. मी त्याच्या मित्रांना ओळखत होते कारण ते भेटायला येत. एक दिवस मी एका मित्राला उत्तर दिले. तो म्हणाला, "कशी आहेस?" मी म्हटले, "ठीक आहे." तो म्हणाला, "मी राहुलबद्दल विचारू शकतो का?" मी म्हटले, "हो, थोडं थांब." मी आत गेले आणि पाहिले की तो झोपलेला आहे. मी बाहेर आले, दरवाजा बंद केला आणि म्हटले, "माफ करा, तो आता झोपलेला आहे." तो म्हणाला, "ठीक आहे, समस्या नाही. पण मी एक छोटी विनंती करू शकतो का?" मी म्हटले, "हो." तो म्हणाला, "मी अनेकदा राहुलबद्दल विचारू इच्छितो, पण वारंवार फोन करायला आवडत नाही. कारण तो झोपलेला असू शकतो किंवा तू व्यस्त असू शकतेस. म्हणून मी तुझा नंबर घेऊ शकतो का जेणेकरून व्हॉट्सॲपवर विचारू शकेन?" मी म्हटले, "ठीक आहे." मी नंबर दिला. तो म्हणाला, "ठीक आहे. मी आता तुला फोन करतो जेणेकरून तू माझा नंबर सेव्ह करशील." मी म्हटले, "ठीक आहे." आणि फोन बंद केला. त्या काळात माझी मानसिक स्थिती खूप खराब होती. कारण माझ्या पाठीशी कोणी नव्हते. कोणी मदत करत नव्हते. मी झाडापासून तोडल्यासारखे होते. प्रत्येकजण आपल्या कामात गडलेला कोणी विचारत नव्हते. 3 दिवसांनी रात्री मी टीव्ही पाहत होते. राहुल झोपला होता. मोबाईलने छोटा आवाज केला. मी उघडले तर सुनीलकडून व्हॉट्सॲप मेसेज. तो म्हणाला, "काय हालचाल? तुमच्याबद्दल सांगा." मी म्हटले, "ठीक आहोत." तो म्हणाला, "काय झालं?" "शेवटच्या वेळी तुझा आवाज ऐकून मला वाटलं काहीतरी त्रास देत आहे." मी म्हटले, "नाही, काही नाही. मी ठीक आहे." तो म्हणाला, "राहुल जागा आहे की झोपला?" मी म्हटले, "झोपला आहे." तो म्हणाला, "तुला काही हवं आहे का?"
मी म्हटले, "नाही. खूप आभार. तुझा आदर पुरेसा आहे." तो म्हणाला, "मी खोटी विनंती करत नाही. राहुल माझ्यासारखा भाऊ आहे. तुला काही गरज असेल तर मी करेन. मला राहुलचा भाऊ समज." मी म्हटले, "तू खूप चांगला आहेस. देवा तुझे भले करो." तो म्हणाला, "मी जास्त वेळ घेणार नाही. मी वेळोवेळी विचार करेन." मी म्हटले, "ठीक आहे." आणि बंद केले. त्यावेळी मला वाटले तो खूप चांगला माणूस आहे आणि मित्राचा मित्र, कारण तो विचारतो, खात्री करतो आणि आम्हाला काही गरज आहे का ते पाहतो. मी त्याला खूप आदर दिला. तो दररोज फोन करू लागला आणि विचारू लागला. मी त्याच्या प्रश्नांना सवय झाले आणि आम्ही खूप आदर देतो. तुझ्यासारखी कोणीही ही परिस्थिती सहन करू शकली नसती आणि घटस्फोट घेतला असता. विशेषतः तू सुंदर आहेस, वय कमी आहे आणि हजारो लोक तुला हवे असतील. मी म्हटले, देवाची इच्छा अशीच आहे. दिवसेंदिवस आमचे संभाषण वाढले. तो माझ्या जवळचा झाला, जणू माझा मित्र. आम्ही एकमेकांना सवय झालो आणि आयुष्यातील सर्व काही सांगू लागलो. मला कळाले की तो एकेकाळी मंगणीत होता, पण नशीब जुळले नाही. एक एक दिवस सुनीलने मला मेसेज केला, "मी तुला भेटू इच्छितो बाहेर कुठेही." मी आश्चर्यचकित झाले आणि म्हटले, "अर्थातच शक्य नाही." मी खाली गेले आणि सुनीलला भेटले. आम्ही थोडे फिरलो. तो म्हणाला, तो मला भेटून खूप आनंदी आहे आणि मला एक पिशवी दिली. तो म्हणाला, "तू घरी जाईपर्यंत आणि एकटी असेपर्यंत उघडू नकोस." मी म्हटले, "ठीक आहे." मी बिछाण्यावर बसले आणि पिशवी उघडली. त्यात एक लिफाफा होता. लिफाफ्यात एक छोटी सोनेरी डबी आणि ₹5000 होते. डबी उघडली तर माझ्या नावाचा पहिला अक्षर सोन्याचा होता. मी समजू शकले नाही, पण त्यावेळी खूप आनंदी होते. मी सुनीलला मेसेज केला, "हे पैसे खूप जास्त आहेत आणि हा सोन्याचा अक्षर का? तुम्ही सर्व जण एकत्र येऊन मला सोन्याचा अक्षर आणला का?" तो म्हणाला, "पहा, खरं सांगतो, पैसे आम्ही एकत्र केले, पण हा अक्षर माझ्याकडून तुला भेट आहे." त्यावेळी मला काय उत्तर द्यावे ते कळेना. मी म्हटले, "तुझा हात सुंदर, खूप आभार." मी आनंदाने उडत होते. त्या घटनेपासून मी सुनीलबद्दल आणि तो माझ्यासोबत काय करतो याबद्दल विचार करू लागले. मला त्याच्या वागण्यात खूप आवडले. एकही दिवस जात नव्हता की आम्ही बोलत नाही. दिवसेंदिवस आमचे नाते वाढत गेले आणि आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो. विशेषतः तो माझ्याबद्दल काळजी घेत होता. त्याच्या बोलण्याने मला दिलासा मिळत होता, कारण तो खूप प्रेमळ होता. त्याने कधीही मला दुखावले नाही. तो नेहमी म्हणायचा, "मला तुला भेटायचे आहे आणि तू माझ्यासोबत असावी असे वाटते." तो मला बाहेर जाण्यासाठी वारंवार सांगत असे, पण मी क्वचितच सहमत होत असे आणि लवकर घरी परतत असे. कारण राहुलला एकटा सोडणे योग्य नव्हते. एकदा तो म्हणाला, "मी कंटाळलो." मी म्हटले, "का सुनील? कशाचा कंटाळा?" तो म्हणाला, "जेव्हा मी तुला भेटतो, तेव्हा मी तुझ्यासोबत बसून बोलू शकत नाही. जास्तीत जास्त अर्धा तास आणि तू निघून जातेस. मी तुझ्यापासून तृप्त होऊ शकत नाही. मला काय करावे सांग?" मी म्हटले, "सुनील, तू माझी परिस्थिती जाणतोस आणि मी लवकर का निघते ते जाणतोस. मीही तुला सोडू इच्छित नाही आणि तुझ्यासोबत राहू इच्छिते, पण माफ कर. जर जास्त वेळ बसायची संधी मिळाली तर मी सांगेन." तो म्हणाला. वाटले तो दुखावला आहे. 2 दिवसांनी त्याने फोन केला आणि म्हणाला, "माझ्याकडे एक कल्पना आहे. पण तू सहमत होशील की नाही ते मला माहीत नाही." मी म्हटले, "काय?" तो म्हणाला, "मी वेळोवेळी राहुलला भेटायला येऊ का? पहिल्यांदा मी तुला भेटेन." मी म्हटले, "समस्या नाही, तू आधी येत होतास." तो म्हणाला, "पण मी खूप काळ फोन करून विचारले नाही. मी त्याला सांगेन की मी येत आहे." मी म्हटले, "ठीक आहे." त्यानंतर त्याने राहुलच्या फोनवर फोन केला, नमस्कार केला आणि म्हणाला, "मला खूप आठवतेस आणि मी तुला भेटू इच्छितो." राहुलने मला बोलावले आणि म्हणाला, "सुनील माझा मित्र गुरुवारी भेटायला येणार आहे." गुरुवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता सुनीलने मला फोन केला आणि म्हणाला की तो काम संपवून येत आहे. फ्लॅटचा बेल वाजला. मी दरवाजा उघडला तर सुनील समोर होता. आम्ही एकमेकांना खूप हसले आणि मी त्याला पाहून खूप आनंदी झाले. तो सुमारे 1 तास राहुलसोबत बसला आणि मग निघाला. 3 दिवसांनी सुनीलने पुन्हा विनंती केली की तो यावा. मी दरवाजा उघडला. तो आत आला. मी मागे दरवाजा बंद केला. तो म्हणाला, "राहुल सोबत कोणी आहे का की तो एकटा आहे?" मी म्हटले, "एकटा आहे." त्याने मला नमस्कार केला, माझा हात धरला आणि चुंबन घेतले. अचानक त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला, "मला तू हवी आहेस." तो मला चुंबन घेत आणि घट्ट मिठी मारत होता. मी त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होते, पण आवाज न येईल असे हळूच, कारण नवरा काही जाणून घेईल. मी म्हणत होते, "पुरे झाले, असे चालणार नाही." मी म्हटले, "राहुलला काही जाणवेल." पण तो ऐकत नव्हता. शेवटी मी थकले आणि जाणीव हरवली. मी म्हटले, "पुरे माझ्यासाठी." तो म्हणाला, "खरं सांगतो, तू मला खूप आठवतेस आणि मी जाऊ इच्छित नाही." तो राहुलसोबत बसण्यासाठी आत गेला आणि मी रिसेप्शनमध्ये बसले. त्या क्षणापासून मी काय घडत आहे ते समजू शकले नाही.
मला माझ्या शरीराची जाणीव नव्हती. मला फक्त उष्णता जाणवत होती. मी त्याच्या हातात असताना खूप आनंदी होते. राहुलसोबत बसून संपल्यानंतर तो निघायला गेला. पण एक गोष्ट केली जी मी कल्पनाही करू शकले नाही. तो राहुलकडून निघाला, दरवाजाजवळ आला, दरवाजा उघडला पण बाहेर गेला नाही. तो पुन्हा बंद केला. मी म्हटले, "तू काय करत आहेस? बाहेर का गेला नाहीस?" तो म्हणाला, "आता त्याला कळले की मी गेलो. आता मी तुझ्यासोबत थोडा वेळ बसू इच्छितो." मी म्हटले, "मला भीती वाटते." तो म्हणाला, "भिवू नकोस. आम्ही खूप दूर शेवटच्या खोलीत असू आणि आरामात असू." मी म्हटले, "तू वेडा आहेस. असे कसे करतोस?" तो म्हणाला, "हो, मी असे करतो जेणेकरून मी तुझ्यासोबत असू शकेन." त्या दिवशी सुनील माझ्यासोबत सुमारे 1 तास राहिला. त्या तासात मला वाटले, की मी नवरी आहे आणि नुकतेच लग्न झाले आहे. मी सर्व गोष्टींची तहान लागली होती, जी मी गमावली होती. त्याने मला अशी आनंद दिला, जो मी यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता. अपघातापूर्वीही माझ्या नवऱ्यासोबत मी इतका आनंदित नव्हते, कारण तो मला सर्व गोष्टींसाठी भरपाई देत होता, ज्यापासून मी वंचित होते. तो दर 15 दिवसांनी येऊ लागला आणि प्रत्येक वेळी आम्हाला असेच करावे लागे, कारण मी त्याला ओढीने वाट पाहत असे. हे 7 महिने चालले. मग एक विचित्र गोष्ट घडली, जी मी कल्पनाही करू शकले नाही. 2 दिवसांनी मी खरेदीसाठी बाहेर गेले. आमच्या इमारतीसमोर एक सुपरमार्केट आहे. तिथे एक माणूस आहे जो मला आणि माझ्या नवऱ्याला ओळखतो. मी त्याने राहुलबद्दल विचारले. "तो आता कसा आहे?" मी म्हटले, "तो ठीक आहे." तो म्हणाला, "मी विचारू इच्छितो पण तुला फारसे दिसत नाही." मी म्हटले, "तो ठीक आहे." तो म्हणाला, "मी खरं सांगतो, मी त्याचा एक मित्र पाहतो जो वेळोवेळी येतो. तो माणूस खूप प्रामाणिक आहे की तो येतो आणि भेटतो." जेव्हा त्याने असे म्हटले तेव्हा माझा चेहरा लाल झाला आणि मी संभ्रमित झाले. मी लवकरात लवकर बोलले, "तू कसे ओळखले की तो त्याचा मित्र आहे?" तो म्हणाला, "तो प्रत्येक वेळी माझ्याकडून ज्यूस वगैरे खरेदी करतो आणि इमारतीत जातो." एकदा मी विचारले, "तुम्ही बाकीच्या गोष्टी का खरेदी करत नाही? आमच्या गोष्टी आवडत नाहीत का? मी एका मित्राला भेटायला येतो जो आजारी आहे." मी म्हटले, "म्हणजे राहुल साहेब?" तो म्हणाला, "हो." त्यापासून मला कळाले की तो त्याचा मित्र आहे. मी उत्तर दिले, "हो, तो त्याचा एकमेव मित्र आहे जो भेटायला येतो." तो म्हणाला, "खरंच? मीही भेटू इच्छितो. पण तू जाणतेस, दुकान एकटे सोडता येत नाही. पण जर वेळ मिळाला तर मी येईन आणि पाहेन कारण मी त्याला खूप काळ पाहिले नाही." मी म्हटले, "ठीक आहे, कधीही या." आणि मी निघाले. मला भीती वाटत होती की काही संशय येईल, पण मी ते डोक्यात ठेवले नाही. मी आत गेले आणि राहुलला सर्व सांगितले, सुपरमार्केटवाल्यासोबतचा प्रसंग आणि तो भेटायला येऊ इच्छितो. राहुल आनंदी झाला आणि म्हणाला, "तो एकमेव माणूस आहे ज्याच्याशी मी आरामात व्यवहार करत असे. तो येऊ दे आणि घर उजळवू दे." त्याला आनंद झाला की अजून कोणी आठवते आणि विचारते. एक दिवस सुनील आमच्याकडे होता आणि माझ्यासोबत खोलीत होता. आम्ही नेहमीप्रमाणे दरवाजा उघडून बंद करत असू जणू तो गेला. तो माझ्यासोबत खोलीत होता तेव्हा अचानक फ्लॅटचा बेल वाजला. मी घाबरले उठले आणि सुनीलला म्हटले, "इथे थांब, मी कोण आहे ते पाहते." मी दरवाजाकडे गेले आणि डोळ्याच्या छिद्रातून पाहिले तर सुपरमार्केटवाला होता. मी खूप घाबरले. काय करावे ते कळेना. मी दरवाजा उघडला. तो म्हणाला, "मी संधी साधली की सुनील साहेब, तुमच्या नवऱ्याचा मित्र आहे आणि मी त्या दोघांसोबत बसू इच्छितो." मी उत्तर दिले, पण त्याचा मित्र गेला आहे. त्याने दुर्दैवाने जमिनीवर होते आणि मला पाहून म्हणाला, "ठीक आहे." तो आत गेला आणि राहुल सोबत बसला. मी सुनीलकडे गेले आणि म्हटले, "तू आताच निघ लगेच." सुनील निघाला. सुपरमार्केटवाला सुमारे अर्धा तास राहुलसोबत बसला आणि निघायला गेला. मी दरवाजाजवळ उभी होते. तो म्हणाला, "विचित्र." मी म्हटले, "काय विचित्र?" तो म्हणाला, "नाही, काही नाही." आणि खाली गेला. मी खूप घाबरले होते की काही संशय आहे. मला जाणून घ्यायचे होते की तो विचित्र का म्हणाला. मी दररोज त्याच्याकडून खरेदी करायचे ठरवले की त्याचा स्वभाव बदलेल का ते पाहण्यासाठी. एक दिवस त्याने मला बोलावले आणि म्हणाला, "मी तुला काही सांगू इच्छितो." मी म्हटले, "काय?" तो म्हणाला, "इथे सांगता येणार नाही कारण खूप ग्राहक आहेत. फक्त तुझा नंबर दे जेणेकरून मी फोन करू शकेन." मी म्हटले, "माफ करा, मी नंबर देऊ शकत नाही. पुढच्या वेळी जेव्हा मी राहुल साहेबांकडे येईन तर सांगेन." तो म्हणाला, "पहा, राहुल थकलेला आहे आणि काहीही सहन करू शकत नाही. माझा नंबर घे आणि जे सांगायचे ते सांग." मी नंबर दिला. मी घाबरले होते आणि खात्री झाली की काहीतरी आहे. मी वाट पाहत होते की तो फोन करेल आणि काय सांगायचे आहे ते कळेल. मी फोन उघडला. "हो, कोण?" तो म्हणाला, "सुपरमार्केटवाला." मी म्हटले, "हो, नमस्कार." तो म्हणाला, "मी तुझ्याशी बोलू शकत नव्हतो, कारण दुकानात ग्राहक होते. मी म्हटले, "काय सांगायचे होते?" तो म्हणाला,
तू माझ्या बहिणीसारखी आहेस आणि मी तुला दुखावणार नाही. मी म्हटले, तू काय म्हणतोस? मला काही समजत नाही. तो म्हणाला, आठवते का तो दिवस जेव्हा मी तुमच्याकडे होते? मी तुझ्या नवऱ्याच्या मित्राला पहिल्यापासून फॉलो करत होतो. तो आला आणि कोणीही बाहेर आले नाही. मी म्हटले, की तो असताना मी येईन आणि त्या दोघांसोबत बसेन जेणेकरून तुझा नवरा जाणवेल, की अनेक लोक विचारतात. जेव्हा मी आलो तेव्हा राहुल साहेब दिसले नाहीत आणि दाराजवळ एका अनोळखी माणसाची जोडी होती. जेव्हा मी निघालो तेव्हा जोडी नव्हती. मी म्हटले, तू मूर्खपणा करतोस. तू काय म्हणतोस? तू प्राणी आहेस. कृपया पुन्हा फोन करू नकोस. तो म्हणाला, मी प्राणी आहे. विश्वास ठेव. मी चुकीचा आहे, की मी तुला फोन केला. मी हे राहुल साहेबांना सांगायला हवे होते. पण अशा अपंग माणसाला हे कळले, तर काय होईल ते मला माहीत नाही. मी तुला सांगेन की हा प्राणी काय करेल. आणि फोन बंद केला. मी लगेच सुनीलला फोन केला आणि म्हटले, पुढच्या काही दिवसांत येऊ नकोस. तो म्हणाला का? मी म्हटले, फक्त ऐक, ज्यापर्यंत माझी परिस्थिती सुधारत नाही, मी सर्व सांगेन. तो म्हणाला, ठीक आहे. मी कसे धीर धरले आणि त्याला शिवी दिली ते मला समजेना. मी काय करावे ते कळेना आणि भीती होती की नवरा जाणून घेईल. मी 2 दिवस असे भयानक दिवस जगले, जे मी कधीही जगले नव्हते. मी ठरवले की त्याला फोन करून माफी मागावी जेणेकरून तो काहीही करणार नाही, जे मला दुखावेल आणि मला अजून समस्या नको होती. मी फोन केला आणि माफी मागितली. तुझा हक्क आहे. मी फक्त तुझ्या बोलण्याने चिडले होते. तो म्हणाला, देवाची शपथ मी उद्या राहुल सांगायला निघालो होतो आणि माझ्याकडे पुरावा होता. मी म्हटले, कोणता पुरावा? तो म्हणाला, आठवते का? तो दिवस जेव्हा मी आलो आणि तू नाकारलेस. मी दुकानाच्या कॅमेऱ्याकडे पाहिले आणि पाहिले की तुझा नवऱ्याचा मित्र मी आल्यानंतर काही मिनिटात इमारतीतून बाहेर पडला. म्हणजे मी आलो तेव्हा तो तुझ्याकडे होता. मी खरं सांगतो, मी राहुल साहेबांना सांगायला निघालो होतो आणि जे होईल ते होऊ दे. त्यावेळी मला काय उत्तर द्यावे ते कळेना. त्याला कळले की सुनील त्या दिवशी माझ्याकडे होता. मी म्हटले, तू मला दुखावून काय मिळवणार आहेस? तो म्हणाला, किमान मनाला शांती मिळेल. मी म्हटले, थांब, आम्ही समजून घेऊ. तो म्हणाला, देवा सुलभ करो. आता फोन बंद कर कारण ग्राहक आहेत. माझे डोके विचारांनी थांबले होते. मी काय करावे, त्याच्याशी कसे वागावे ते कळेना. तो माझ्यासोबत काय करण्याचा विचार करत आहे तेही कळेना. दुसऱ्या दिवशी त्याने फोन केला आणि म्हणाला, मी राहुल साहेबांना भेटू इच्छितो. मी म्हटले, देवा तुझे भले करो, त्याला काहीही सांगू नकोस कृपया. तो म्हणाला, मी त्याला काही सांगणार नाही, पण एक अट आहे. मी म्हटले, काय? तो म्हणाला, तू मला सत्य सांग. तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या मित्रामध्ये काय होते? नाहीतर मी जाऊन सर्व सांगेन. मी म्हटले, जर मी सांगितले तर तू कोणालाही सांगणार नाहीस? तो म्हणाला, देवाची शपथ, मी कोणालाही सांगणार नाही आणि कोणालाही कळणार नाही. त्याने खूप शपथ घेतल्या आणि दुर्दैवाने मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि सांगितले जेणेकरून त्याचा राग मला दुखावणार नाही. मी त्याला सुरुवातीपासून सुनीलशी ओळख झाल्यापासून तो घरी येऊ लागेपर्यंत सर्व सांगितले. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. त्यानंतर काही काळाने त्याने फोन केला आणि त्याचा स्वभाव बदलला. आधी धमकी देणारा आता खूप चांगला. तो म्हणाला, तू मला आठवतेस. मी म्हटले, तू काय म्हणतोस? तो म्हणाला, जसे ऐकलेस. काही लोकांसोबत चांगला आणि काही सोबत वाईट? मी म्हटले, असे नाही. मी कल्पनाही करू शकले नाही की तू असे म्हणशील किंवा माझ्याबद्दल काहीतरी असेल. तू नवऱ्याला सांगू इच्छित होतास आणि आता म्हणतोस की मी आठवते? मला समजत नाही. तो म्हणाला, मी तुला दुखावणार नव्हतो. मी फक्त तुझ्याशी बोलण्यासाठी असे केले. मी आश्चर्यचकित झाले आणि म्हटले, ठीक आहे. मी त्याला त्याच्या बुद्धीप्रमाणे घेईन. विचित्र म्हणजे तो माझ्याकडे मागणी करू लागला आणि सुनीलप्रमाणे माझ्यासोबत असू इच्छित होता. मी नकार दिला. मी म्हटले, नाही, हे होणार नाही. तो म्हणाला, ठीक आहे, पण मी एक छोटी गोष्ट सांगू इच्छितो. मी म्हटले, सांग. तो म्हणाला, आठवते का, जेव्हा तू मला सुनीलबद्दल सर्व सांगितलेस? मी तुझी संपूर्ण कॉल रेकॉर्ड केली होती. कल्पना कर, जर तुझा नवराही कॉल ऐकला किंवा इथल्या लोकांनी ऐकली तर. मी म्हटले, तू विश्वासघातकी माणूस आहेस. तुझ्यावर विश्वास ठेवता येत नाही. तो म्हणाला, जसे तुला वाटते तसे समज. पण मी खरंच तुझ्यासोबत असू इच्छितो. तू कधी मोकळी असशील ते पाहा आणि मी येईन. तुझ्याकडे जास्तीत जास्त एक आठवडा आहे, नाहीतर मी जगाला सर्व सांगेन. मी स्वतःसाठी आणि माझ्या प्रतिष्ठेसाठी घाबरले. त्यावेळी मी ठरवले की मी या भागातून पूर्णपणे निघून जाईन. जरी दुसऱ्या ठिकाणी भाड्याने फ्लॅट घेतला तरी. मी राहुलला म्हटले, मी या भागातून निघू इच्छिते कारण मला आराम वाटत नाही. तो म्हणाला, ठीक आहे, दुसरी जागा कुठून आणणार? मी म्हटले, कुठेही भाड्याने फ्लॅट घेऊ. तो म्हणाला, जे तुला योग्य वाटते ते कर. मी नंतर सुनीलला फोन केला आणि म्हटले, मला दुसऱ्या ठिकाणी भाड्याने फ्लॅट हवा आहे. तो म्हणाला, ठीक आहे,
मी पाहेन. त्या काळात दुर्दैवाने अजय सुपरमार्केटवाला मला पाहत असल्याने सुमारे 5 वेळा आमच्याकडे आला. त्यावेळी राहुलला कळले नाही. कारण जेव्हा तो येत असे तेव्हा मी राहुलकडे जाऊन टीव्ही जोरात लावत असे. विचित्र म्हणजे जेव्हा अजय माझ्यासोबत असे आणि जवळ असे तेव्हा मला वाटले तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि कधीही मला दुखावणार नाही. जेव्हा मी त्याच्या मिठीत होते तेव्हा मी म्हटले, "तू इतका प्रेमळ असताना मला दुखावू इच्छित का होतास?" तो म्हणाला, "जर मी असे केले नसते तर तू आता माझ्या मिठीत नसतीस." मी म्हटले, "म्हणजे तू माझ्यासोबत असू म्हणून असे केलेस?" तो म्हणाला, "हो." मी म्हटले, "मी तुझ्या उपस्थितीला खूप आवडते आणि मी तुला कधीही दूर करणार नाही, पण एक अट आहे." तो म्हणाला, "काय?" मी म्हटले, "तू रेकॉर्ड केलेल्या कॉल्स आणि कॅमेराचा व्हिडिओ डिलीट कर जेणेकरून मी निश्चिंत राहीन आणि मी वचन देते की मी तुला कधीही दूर करणार नाही." तो म्हणाला, "ठीक आहे आणि मी कधीही तुला दुखावणार नाही." त्याने मोबाईल काढला, कॅमेराचा व्हिडिओ डिलीट केला आणि नंतर रेकॉर्ड केलेली कॉल डिलीट केली. त्यावेळी तो माझ्या नजरेत मोठा झाला आणि मी त्याच्यासोबत निश्चिंत वाटू लागले. या सर्वांमध्ये सुनील खूप काळ आला नाही. मी अजयला म्हटले, "मी तुला एक विनंती करू इच्छिते." तो म्हणाला, "काय?" मी म्हटले, "जसे मी तुला काही नाकारले नाही, तसे तूही मला सुनीलपासून वंचित ठेवू नकोस आणि त्याला येऊ दे." त्याने सुरुवातीला नकार दिला, पण नंतर म्हटले, "ठीक आहे." मला त्याची परवानगी घ्यावी लागली, जेणेकरून तो काहीही करणार नाही. जेणेकरून 15 दिवसांनी येण्याऐवजी दर 7 किंवा 10 दिवसांनी एक जण माझ्यासोबत असे. मी दुसरीकडे जाण्याची कल्पना पूर्णपणे काढून टाकली, कारण मी अजयच्या उपस्थितीला सवय झाले होते. प्रत्येकाला वेगळा स्वाद आणि वेगळी भावना होती. पण जेव्हा मी एकटी बसते, तेव्हा मला वाटते, की मी राहुलला खूप अन्याय केला आहे. त्याच वेळी मी हे माझ्या इच्छेविरुद्ध करत, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आणि हे दोघे माझ्या आवश्यक भावनांची भरपाई करत आहेत. आता मी खूप गोंधळलेली आहे आणि मला माहीत नाही, की मी ही परिस्थिती सुरू ठेवावी, की राहुलपासून घटस्फोट घ्यावा, कुटुंबाकडे परत जावे आणि पुन्हा लग्न करावे. कारण मी राहुलसोबत राहू शकत नाही आणि मी सर्व गोष्टींपासून वंचित होते. एक दिवस मी स्वतःशी खूप विचार केला. मी जाणले, की मी जे करत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. मी माझ्या नवऱ्याला जो अपघाताने अपंग झाला आहे, त्याची विश्वासघात करत आहे. मी भीती, एकटेपणा आणि भावनिक रिकामेपणामुळे चुकीच्या मार्गावर गेले आहे. सुनील आणि अजय दोघेही माझ्या कमकुवतपणाचा फायदा घेत आहेत. एक जण प्रेमाने तर दुसरा धमकीने. मी ठरवले की आता पुरे झाले. मी दोघांनाही स्पष्टपणे सांगितले की मी हे सर्व थांबवत आहे. मी अजयला म्हटले की जर त्याने काही केले तर मी पोलिसांकडे तक्रार करेन, कारण धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे गुन्हा आहे. त्याने भीतीने काहीही केले नाही. सुनीललाही मी सांगितले की आमचे नाते संपले आहे आणि तो आता येऊ नये. मी माझ्या आई-वडिलांना फोन केला आणि माझी एकटेपणा आणि ताण सांगितला. त्यांनी मला आधार दिला. मी राहुलला सांगितले की मला थोडा विश्रांती घ्यायची आहे आणि मी आईच्या घरी जात आहे. त्याच्या पेन्शनमधून एक परिचारिका ठेवली जेणेकरून त्याची काळजी घेतली जाईल. मी काही महिने आईकडे राहिले, मानसिक शांती मिळवली आणि समजले की कठीण काळात चुकीच्या नात्यांमध्ये समाधान शोधणे हे फक्त अधिक समस्या निर्माण करते. विश्वास, प्रामाणिकपणा आणि कुटुंबाचा आधार हेच खरे आधार आहेत. मी राहुलची काळजी घेत राहिले, पण आता योग्य मार्गाने आणि माझ्या आयुष्यात पुन्हा शांती आली. अशा कठीण परिस्थितीत एकटेपणा आणि भावनिक गरजांमुळे चुकीचे निर्णय घेणे स्वतःला आणि जवळच्यांना नुकसान पोहोचवते. योग्य मदत घ्या, कुटुंबाला सांगा आणि जबाबदारीने वागा. विश्वासघात कधीही समाधान देत नाही, फक्त पश्चात्ताप आणि भीती देते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.